श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी पल्लवी. आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी मऊ लुसलुशीत अशी पालकची चपाती. चपातीसाठी आपण इथं एक गड्डी पालक स्वच्छ निवडून धुवून निथळत ठेवलेला आहे. एक कढई गरम करून आता त्याच्यामध्ये आपण अर्धा तांब्या पाणी ओतलं. पाणी चांगलं गरम झाल्यानंतर निथळत ठेवलेला पालक आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. पालकाला चिमट्याच्या सहाय्याने आपण खालीवर करून चांगला शिजवून घेणार आहे. पालक अशा पद्धतीने शिजवून घेतला. पालक जास्त शिजून द्यायचा नाही. पालकाला फक्त एक वाफ बसलीच तरी पुरेसा आहे. पालक आता चांगला शिजला गेलेला आहे आपला. एका पाटीमध्ये गार पाणी घेतले. त्याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेला पालक हा थोडा थोडा करून काढून घेणार आहे. पालक आपला चांगला गार झाला पाहिजे अशा पद्धतीने पालक काढून घेतला. अजून थंड पाणी ओतून त्याच्यावरती ओतून पालक आपला गार करून घेतला. आता पालक आपला गार झालेला आहे. पालक आता नितळून घेऊन एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला. पाणी न घालता आपण मिक्सरला चांगला बारीक वाटून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने पालकाची आपली प्युरी तयार आहे. एका भांड्यामध्ये आता 2 कप गव्हाचे पीठ घेतले. त्याच्यामध्ये दुसरे कुठलेही पीठ मिक्स करायचे नाही. आपल्याला साधी सिंपल अशी चपाती करायची आहे. चवीनुसार मीठ टाकले. आपण तयार करून घेतलेली पालक प्युरी आपण आता त्या कणकीमध्ये टाकून घेऊया. भांडं विसरून थोडंसं पाणी आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. थोडं थोडं पाणी मिक्स करत आपण कणिक आपली छान मळून घेणार आहे. पालकची भाजी केली तर आपल्याला इतकी खाल्ली जात नाही किंवा मुलांनाही आवडत नाही. त्याच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. अशा पद्धतीने आपण नेहमी जशी कणिक मळतो तशी कणिक मळून घेतलेली आहे. त्याच्यावरती थोडंसं तेल लावून घेऊन आपण अर्धा तास मुरवत ठेवायचे आहे. अर्धा तासानंतर कणिक छान अशी मळून घ्यायची आहे. ही चपाती जर तुम्ही मुलांना खायला दिली तर अजिबात ओळखू येणार नाही की याच्यामध्ये पालक आहे. चवीमध्ये कुठलाही फरक पडत नाही या चपातीमध्ये. आता आपण मळून घेतलेल्या गोळ्यामधला छोटासा एक गोळा काढून घेतला. पोळपाटावरती त्याला आपण नेहमी चपाती लाटतो तशी चपाती लाटून घेतली. आतमध्ये भरपूर असं तेल लावलं. थोडंसं पीठ टाकलं. त्रिकोणी आकारामध्ये आपण गडीची पोळी करतो तशी पोळी आपण लाटून घेऊया. नेहमीच्या चपातीपेक्षा काहीतरी वेगळं म्हणून तुम्ही ही चपाती बनवू शकता. मुलांना आवडत असल्याचे याच्यामध्ये तुम्ही मसाले, धने जिरे पावडर वगैरे टाकून तुम्ही याची मसाला चपातीसुद्धा करू शकता. अशा पद्धतीने मी चपाती पूर्ण लाटून घेतलेली आहे. दुसरीकडे तवा गरम करायला ठेवला. त्याच्यावरती थोडंसं तेल टाकून घेतलं. तयार केलेली चपाती मी तव्यावर टाकून घेतली. आता उलटपुलट करत आपण चपाती चांगली भाजून खरपूस अशी घेऊया. तुम्ही इथं बघू शकता चपाती किती छान टम्म अशी फुगलेली आहे. अशा पद्धतीने चपाती दोन्ही बाजूने आपण भाजून घेणार आहे. ही चपाती खूप वेळ मऊसूत अशी लुसलुशीत राहते. या चपातीला हिरवा कलर आल्यामुळं चपाती ही खूप आकर्षक दिसते. आता आपली चपाती भाजून झालेली आहे. काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता चपाती ही किती मऊ झालेली आहे. अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.